आणि आपल्या कार्यशाळेचा पुढचा विषय म्हणजे विदर्भातील फुलशेती या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता, माहिती देण्याकरता आपल्याला जयसिंग हुमावले सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। जयसिंग हुमावले सर हे पवना संस्कृती फार्मर्स प्रोड्युसिंग कंपनीचे CEO आहेत। ते गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांची डच गुलाबची हरितगृह शेती आहे आणि गेल्या 25 वर्षापासून ते शेतकऱ्यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहत आहेत। तसेच गुणवत्ता व उत्पादन हे विभाग ते पाहतात। तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन त्यांचे मार्गदर्शन करावे। नमस्कार, मी जयसिंग हुलावळे। आजचा माझा जो विषय आहे की फुलशेती ह्या विषयावर आपणास सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आज या ठिकाणी ॲग्रोव्हिजन 2022 यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा अतिशय पावसाचा प्रदेश, त्या ठिकाणी भात शेती सोडून काहीही होत नाही। अशा ठिकाणी संरक्षित फुलशेती म्हणजे पॉलीहाऊसमधील फुलशेती हा व्यवसाय 1992 मध्ये सुरुवातीला टाटा ओरिएंटल ह्या कंपनीने सुरुवात केली आणि त्यानंतर आत्ता अतिशय मोठ्या प्रमाणावर ह्या शेतीची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागवड होते आणि भारतातील शाश्वत फुलपीक पॉलीहाऊसमधील ही जी गुलाब शेती आहे ह्याच्याकडे आपल्याला पाहता येईल। तसं जर पाहिलं तर फुलशेती सर्वांना माहिती आहे की फुले ही वेगवेगळ्या कारणासाठी आपल्या जीवनामध्ये कायम आपल्याला वापरावी लागतात। फुलशेतीमध्ये गुलाब, झेंडू, अस्टर, जरबेरा, कार्नेशन, लिलियम, ऑर्किड अशा विविध फुलजातींची या ठिकाणी आपण लागवड करतो आणि त्यामधून अतिशय उच्च दर्जाची निर्यातक्षम शेतीच्या माध्यमातून उत्पादन करून आपण ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड त्याचप्रमाणे UK मध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असतो। ह्या फुलशेतीला सुरुवातीच्या काळामध्ये 1992 ते 2000 या काळामध्ये स्थानिक बाजारपेठ ज्या पद्धतीने पाहिजे तशी उपलब्ध नव्हती, परंतु आज फार मोठी बाजारपेठ या फुलशेतीच्या हरितगृह तंत्रज्ञानातून उत्पादन झालेल्या या गुलाब, कार्नेशन, जरबेरा ह्याला फार मोठी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे। आता ही फुलशेती म्हणजे सुरुवातीला कॉर्पोरेट कंपन्यांनी म्हणजे टाटा, बिर्ला, त्याचप्रमाणे सेंचुरी, त्याचप्रमाणे स्टार असे मोठमोठे उद्योग समूह या ठिकाणी येऊन त्यांनी ही शेती सुरू केली। परंतु आता त्याचं प्रमाण कॉर्पोरेटवरून इंडिव्हिज्युअल फार्मरकडे आलेलं आहे आणि इंडिव्हिज्युअल फार्मर ह्या क्षेत्रामध्ये उतरलेत आणि भारतामध्ये अतिशय यशस्वीपणे ही फुलशेती त्या ठिकाणी होत आहे। तुम्हाला ही शेती कशी परवडते आणि ह्या शेतीमधून कसे यशस्वी झालेले फार्मर्स आहेत ह्याबद्दल एक सक्सेस स्टोरी मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे। पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी आज आमचे जे त्याचे सर्व आहेत मुकुंदजी ठाकर हे अतिशय कमी शिक्षण आणि अतिशय बेताची परिस्थिती असलेले हे शेतकरी, परंतु आज हे 50 एकर क्षेत्रावर फुलशेती करत आहेत आणि जवळजवळ 50 एकर क्षेत्रातून एका दिवसाला 1 लाख फुलांचं स्थानिक बाजारपेठ आणि निर्यात परदेशी बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करत आहेत। 1 लाख म्हणजे जवळजवळ 3.5 कोटी फुलं वर्षाला पाठवतात। एका फुलाला ॲव्हरेज प्राइस 6.5 रुपये जरी मिळाली तरी 20 ते 25 कोटी रुपयांचा व्यवसाय ह्या सामान्य शेतकऱ्याने
पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उदयास आणलेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये कारण शेतकऱ्यांना एक मोटिवेशन मिळावं म्हणून मी ही सक्सेस स्टोरी तुमच्या समोर ठेवत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये एक 10 गुंठे क्षेत्रावरून त्या व्यक्तीनं फुलशेती सुरू केली। 10 गुंठे क्षेत्रामध्ये अतिशय ज्यावेळेस फुलशेती करत असताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवामध्ये अशी परिस्थिती आहे की जर तुमच्याकडं जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मोठ्या लेवलला फुलांची विक्री आणि याच्यातून नफा कमवू शकता, परंतु जर क्वांटिटी नसेल तर तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळं आता तुम्हाला जर फुलशेतीचा व्यवसाय करायचा असेल तर बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे असावी। कस्टमरला तुम्ही बार्गेनिंग करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीज आणि मोठ्या प्रमाणावर जर तुमच्याकडे क्वांटिटी आणि गुणवत्ता असेल तर तुम्ही अतिशय चांगला नफा कमवू शकता। आता तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की ह्याच्यातून दिवसाला 1000 जवळजवळ 1 लाख फुलं 1 लाख फुलं एका दिवसाला जर आम्ही उत्पादन काढतोय तर 5 ते 6 लाख रुपयाचा सेल ह्या ठिकाणी होतोय आणि 413 सभासदांमधून जवळजवळ एक 30 ते 32 शेतकऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन फुलशेती सुरू केली आणि आज 50 ते 55 एकर क्षेत्रावर फुलशेतीचा विस्तार केलाय। बाहेर देशामध्ये न्यूझीलंड असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात होते आणि चांगलं मार्केट ह्या ठिकाणी डेव्हलप झालेला दिसून येईल। ह्या फुलशेतीसाठी विदर्भामध्ये फार मोठी संधी आहे, कारण विदर्भामध्ये पाण्याची मुबलकता पण आहे। त्याचप्रमाणे जरी उन्हाळ्यामधील वातावरण थोडंसं आमच्या पुण्यापेक्षा थोडंसं गरम जरी असलं तरी त्याच्यावर मात करता येते। त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपण शेडनेटचा वापर करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर तुम्ही शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर अतिशय मोठ्या प्रमाणावर ह्या फुलशेतीतून शेतकऱ्यांचा अर्थार्जन होऊन शेतकरी यशस्वी होऊ शकतो, हे मला सांगण्यास अतिशय आनंद होतो। आणि मी ज्यावेळेस इथं बघतोय की खरोखर या फुलशेतीच्या माध्यमातून हरितगृहाच्या फुलशेतीच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं उत्पादन आणि नफा तुम्ही कमवू शकता। या फुलशेतीमध्ये गुलाब, कार्नेशन, जरबेरा, अँथुरियम, ऑर्किड अशा विविध फुलांना स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेमध्ये फार मोठी मागणी आहे। जर तुम्ही बघाल अनियमित पाऊस आणि वातावरणातील बदल ह्या सर्व गोष्टींवर जर मात करायची असेल तर शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीनं शेती करण्याकडे कल दिला पाहिजे असं मला वाटतं। त्याच्याशिवाय आपल्याला ह्या कारण मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला यशस्वी शेती करायची असेल तर संरक्षित शेतीचा तुम्ही अवलंब केलाच पाहिजे। संरक्षित शेतीमध्ये हरितगृह तुम्ही बघाल की हरितगृहामध्ये अशा प्रकारे हे आता दुसरा अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी। हा बघा, तुम्ही बघाल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार डिमांड असूनही ह्या फुलांच्या गुणवत्तेकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं जातं। आमच्याकडं प्रत्येक फुलाची ज्यावेळेस आपण बाहेर देशामध्ये निर्यात करतो तर गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे। त्यामध्ये तुम्हाला कीड रोग ह्याचं नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं असलं पाहिजे। कीड रोग नियंत्रणासाठी स्पेशल अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही जैविक तंत्रज्ञानाचा वापर करतो। फुलांच्या ज्या पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये फुलांच्या जाडी, त्याचप्रमाणे फुलांची साईज आणि फुलांच्या लांबीनुसार त्याचा दर निश्चित केला जातो। फुलांच्या 4.5 सेंटीमीटर त्याची हाईट, 2.5 ते 3 सेंटीमीटर त्याची विड्थ आणि मिनिमम 6 mm थिकनेस असलेले जर तुमचं उत्पादन असेल तर ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अतिशय चांगलं तुम्हाला नफा कमवून देऊ शकतं। आपल्या भारताची फुलशेतीमधील इतकं मोठं क्षेत्र असूनही आपण निर्यात फार कमी प्रमाणात करतोय, परंतु वाव अतिशय
मोठा वाव आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की भारतामध्ये जेवढी काही फुलशेती होते, जगामध्ये 2 नंबरचं फुलांचं उत्पादन भारतामध्ये होतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फक्त 1% पर्यंत फुलांची निर्यात आपल्या देशातून होते. म्हणजे आपल्याला किती मोठा स्कोप आहे. आणि शिवाय आपल्या भारतीय वातावरणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आहे. हवामानामध्ये आपलं ॲव्हरेज टेम्परेचर हे 22 ते 32 डिग्रीपर्यंत आहे. हे ॲव्हरेज टेम्परेचर आहे आपलं. ह्युमिडिटी चांगल्या प्रमाणामध्ये आहे. त्याचप्रमाणे माती आणि या ठिकाणचं मातीची गुणवत्ता ही सुद्धा अतिशय चांगली आहे. सूर्यप्रकाश, पाणी, विपुल प्रमाणामध्ये तुम्हाला मातीमधील जैविक विविधता, ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला चांगल्या गुणवत्तेची फुलं मिळायला या ठिकाणी काहीच हरकत नाही. आणि आपण शेतकऱ्यांनी ह्या आधुनिक फुलशेतीचा आपण जर अवलंब केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण चांगला नफा कमवू शकतो. फुलशेतीमध्ये आता हरितगृह का करायचं? आपण ही फुलशेती जी आहे ही डच गुलाबाची फुलशेती आपण ह्या ठिकाणी आपण बघतोय. ही डच गुलाबाची फुलशेती ह्यामध्ये त्या गुलाबाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूर्यप्रकाशाची तीव्रता आपल्याला 60 ते 65 हजार लक्स मीटरपर्यंत सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी नियंत्रित केला जातो. जर सूर्यप्रकाश उन्हाळ्यामध्ये 1,00,000 ते 1,50,000 लक्स मीटरपर्यंत असेल तर वरती आपण जी पॉलिथिन शीट वापरलेलं आहे ते पॉलिथिन शीट हे 200 मायक्रॉन थिकनेस असलेलं 80% लाईट ट्रान्समिशन असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये 60 ते 65 हजार लक्स मीटर मिळते. पावसाळ्यामध्ये अतिपावसाच्या वेळेस तुम्हाला त्याच्यावर जर शेवाळ आला असेल तर शेवाळ वॉश करून त्याच्यावरून तुम्हाला सूर्यप्रकाशाची तीव्रता तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये वाढवू शकता. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आता पॉली हाऊसमध्ये आपण झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, ह्या 3 पैकी कार्बन डायऑक्साईड हा जो अतिशय आवश्यक असलेला जो प्रकाश संश्लेषणासाठी जो आहे त्याचं स्टोरेज रात्रीच्या वेळेस जे झाडं उत्सर्जन करतात त्याचं स्टोरेज रात्रीच्या वेळे पॉली हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि तोच कार्बन डायऑक्साईड सकाळी फोटोसिंथेसिससाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अन्नदान करण्याची प्रक्रिया इतर बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये फास्ट होते आणि त्यामुळं त्याची गुणवत्ता अतिशय चांगली येण्यास आपल्याला मदत होते. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाण्याचं या फुलशेतीसाठी पाणी जे पाहिजे ते पाणी ॲसिडिक असावं आणि त्याच्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशनल जे खतांचं नियोजन आहे ते जर केलं तर चांगल्या प्रकारची गुणवत्ता आपण वर्षभर फुलांचा निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये पाठवून चांगल्या प्रकारे नफा आपण कमवू शकतो. आज या फुलशेतीमधून एक एकर पॉली हाऊसचं तुम्हाला जर मी अर्थार्जन सांगितलं तर 1 एकर पॉली हाऊसमधून एका महिन्याला 1,00,000 रुपये एवढं उत्पादन तुम्हाला प्रति महिना मिळू शकतं. एवढी त्या 1 एकर पॉली हाऊसमधून उत्पादनाची कॅपॅसिटी शेतकऱ्याला नफा मिळवून देऊ शकतं. पॉली हाऊससाठी सरकारच्या विविध योजना ह्या ठिकाणी तुम्हाला माहीत असतील. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, त्याचप्रमाणे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, MIDH, त्याचप्रमाणे मॅग्नेट, अशा विविध संस्था तुम्हाला पॉली हाऊस, हरितगृहमधील शेती, गुलाबाची, कार्नेशनची, जरबेराची शेती करण्यासाठी अनुदान देण्याची प्रक्रिया भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त उपक्रमाने आपल्याला अवलंबन करून आपण उत्पादन चांगलं काढू शकतो. आणि योग्य जर तुम्ही चांगला व्यवस्थित प्रकल्प अहवाल देऊन जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर 1 एकरमधून तुम्हाला ॲव्हरेज
मंथली 1 लाख रुपयाचं उत्पादन हे कुठेही जात नाही. आणि हे आम्ही स्वतः आमच्या शेतीमध्ये करून दाखवलेलं आहे. आणि ह्या विदर्भामध्ये ह्या फुल शेतीला फार मोठा वाव असल्यामुळं शेतकऱ्यांनी या फुल शेतीकडे, हरितगृहातील फुल शेतीकडे वळावं असं मी त्या सर्वांना आव्हान करतो. आणि अजून मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल फार्मर्सनी एकट्याने करण्याच्या पेक्षा जर आमच्यासारख्या ज्या आम्ही तत्व अवलंबलेलं आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी, ही एक मुकुंद ठाकर अतिशय सामान्य कुटुंबातला व्यक्ती जर 25 कोटीचा टर्नओव्हर एका वर्षामध्ये करू शकतो, तर विदर्भामधील काही शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन जर ही शेती केली तर फार मोठा वाव आहे. कारण नागपूरला आमची फ्लावर्स नागपूरला, रायपूरला पण येतात. आणि नागपूर, रायपूरच्या मार्केटमध्ये पुण्याकडून फुलं येतात. आणि इथं इतकी चांगलं पोटेन्शियल असूनही जर ह्या ठिकाणी पॉलीहाऊसमधील फुल शेती फार कमी प्रमाणात आहे असं मला ऑलरेडी माहिती मिळालेली आहे. तर मला वाटतं की पॉलीहाऊसमधील फुल शेती करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आणि त्यासाठी सर्व प्रकारचं मार्गदर्शन अवलंबन कसं करायचं आणि त्याच्यातून कशा पद्धतीने उत्पादन काढायचं, ते सर्व मार्गदर्शन आमच्यासारखे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात. किंवा सर्व माहिती विज्ञान युगामध्ये इंटरनेटच्या द्वारे सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही बघाल की या फुल शेतीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक 10 गुंठे असलेला फार्मर तो पुढच्या वर्षी 1 एकर केल्याशिवाय राहत नाही. 1 एकर केलेला फार्मर पुढच्या वर्षी 2 एकर केल्याशिवाय राहत नाही. कारण मागणी इतकी मोठी आहे की आपण पुरवठा करू शकत नाही. वर्षभर मागणी आहे. प्रत्येक दिवस असं आहे की तुम्ही पुरवठा करू शकत नाही, इतकी त्या ठिकाणी तुम्हाला मागणी आहे. म्हणून माझं असं आव्हान असेल की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन कराव्यात. आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सरकार मोठ्या प्रमाणावर पुढे येऊन त्यांना आवाहन करत आहे की एकत्र येऊन शेती करा. एकात्मिक शेतीचा फायदा हा कायम कालच्या सेशनमध्ये पण गडकरी साहेबांनी पण सांगितलं आणि आता पण साहेबांचं सेशन तेच चाललंय की तुम्ही एकत्र या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तुम्ही शेती करा. फक्त गुलाबच नाही तर ओपन मधील एक विशिष्ट हंगाम, आता जर तुम्ही विचार कराल तर व्हॅलेंटाईनचा जो पिरियड आहे, व्हॅलेंटाईनच्या पिरियडमध्ये एक फूल भारतामध्ये 20 रुपयाला जाते. म्हणजे गुलाबाचं एक फूल जर 20 रुपयाला जात असेल आणि त्याच काळामध्ये जर आपण चांगले नियोजन केलं तर एका एकरमधून जवळजवळ 80,000 फुलं त्या 15 दिवसामध्ये आपण काढू शकतो. तर 80,000 फुलं इंटू 20 रुपये म्हणजे जवळजवळ 12 ते 13 लाख रुपयाचं उत्पादन फक्त 15 दिवसामध्ये आपण मिळवू शकतो व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये. असाच ख्रिसमसचा काळ आहे, लग्नाच्या काळामध्ये. आत्ताचा जो काळ आहे ह्या काळामध्ये आत्ता 350 रुपयाला 20 फुलांचा बंच आहे, म्हणजे 17.5 रुपयाला एक फुल आहे. आता आमचं प्रोडक्शन दिवसाला 1 लाख फुलं निघतात, म्हणजे रोजचे 17.5 ते 18 लाख रुपयाचा आमचा सेल होतोय. हा ज्या संधी किंवा ह्या ज्या समारंभ असतील किंवा ह्या ऑकेजन्सला जर तुमचे उत्पादन निघालं तर वर्षभराची तुमची सर्व जी काही खर्चाची जी तरतूद तुम्ही केलेली आहे ती तुमची निघून जाते. सरकार तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला, मॅडमनी चांगला प्रश्न विचारला. प्रॉफिट, एक फूल उत्पादन करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळे ॲसेट जर विचार केला तर कामगार, स्टाफ, फर्टिलायझर, केमिकल, पॅकिंग मटेरियल, त्याचप्रमाणे बाकीचं जे तुमचं फायनान्शियल कॉस्ट धरली, मार्केटिंग कॉस्ट धरली, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट धरली, मिसलेनियस टोटल कॉस्ट धरली, तर सगळं कॉस्ट मिळून 3.5 रुपयाला एक फुलाचं उत्पादन आपल्याला काढायला खर्च येतो. एका फुलाचं उत्पादन काढायला 3.5 रुपये खर्च येतो. एका एकरमध्ये एका महिन्याला 60 ते 70 हजार फ्लावर्स मिळतात. जर 60,000 फ्लावर्स इंटू 3.5 रुपये जर विचार केला तर ते जवळजवळ 2,10,000 रुपयापर्यंत तुमचा एका महिन्याचा खर्च येतो. आणि ते
2,10,000 इंटू 12 महिने जर विचार केला तर तुमचे नियर अबाउट 24 ते 25 लाख रुपयाचा तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला खर्च करावा लागतो आणि 7 ते 7.5 लाख फुलं एका वर्षामध्ये तुम्हाला मिळतात आणि ॲव्हरेज प्राइस ही तुम्हाला 5.5 ते 6 रुपये मिळते. 5 रुपये जरी ॲव्हरेज प्राइस मिळाली तरी तुमचे 7 लाख इंटू 5 रुपये 7/5 लाख रुपये हा तुमचा विक्रीच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम होते आणि तुमचा 25 लाख रुपयाचा हा तुमचा विक्रीचा प्रोडक्शनचा खर्च आहे. तर 10 लाख रुपये 10 ते 11-12 लाख रुपयापर्यंत तुम्हाला एका एकरमधून एका वर्षाला निश्चित फायदा मिळतो आणि हे अनेक वर्षाच्या अनुभवातून आमच्या ठिकाणी ऑफ सीझन मध्ये सुद्धा अशी एकदाही परिस्थिती येत नाही की ऑफ सीझन मध्ये आपण फुलांचं उत्पादन काढलंय आणि त्याला विक्री नाहीये. कमीत कमी भाव हा 2.5 रुपयापर्यंत मिळतो आणि जास्तीत जास्त 15-16 रुपयापर्यंत मिळतो. आणि ह्या सगळ्याचं जर ॲव्हरेज काढलं, उदाहरणार्थ याच्यामध्ये मार्च महिन्यामध्ये भाव कमी असतो आणि पितृपक्षामध्ये भाव कमी असतो, परंतु त्याची भर मार्च महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये जरी भाव कमी असेल परंतु विक्री होत नाही अशी परिस्थिती कधीच होत नाही. विक्री 100% होतेच. आणि इतर वेळेस आजचा जो ऑकेजन आहे किंवा व्हॅलेंटाईन आहे, ख्रिसमस आहे, मदर्स डे, टीचर्स डे, फादर्स डे अशा विविध ज्या समारंभांच्या वेळेस ज्यावेळेस फुलांची वाढ त्या ठिकाणी आपलं जर उत्पादनाचं जर तुम्ही नियोजन केलं त्याच वेळेस उत्पादन कसं वाढवायचं त्याचंही गणित आपल्याला करता येतं. जर तुम्ही उदाहरणार्थ मला व्हॅलेंटाईनच्या सीझनमध्येच फुलं घ्यायची असतील तर त्याचं कटिंगचं शेड्यूल जर आपण प्रॉपर केलं, व्हॅलेंटाईनच्या अगोदर 50 दिवस जर एका वेळेस कट मारले तर सगळी फुलं 15 दिवसामध्ये येतील आणि जानेवारीमधली सुद्धा फुलं 15 दिवसानंतरच मला वाटतं 26 जानेवारी ते 8 फेब्रुवारी ह्या दरम्यान एक्सपोर्ट केला जातो आणि त्या दरम्यान ते सगळे फ्लावर्स येतात आणि त्यावेळेस ॲव्हरेज रेट 20 ते 25 रुपयापर्यंत तुम्हाला मिळतो. म्हणजे सगळं जर विचार केला ऑफ सीझन आणि ऑन सीझन चांगला तर आपल्याला 6 रुपयापर्यंत ॲव्हरेज प्राइस मिळते. परंतु आपण प्राइस धरताना 5 रुपयेच धरायची, ॲव्हरेज प्राइस 5 रुपये धरायची आणि खर्च हा 3.5 रुपये धरला तर एका फुलापासून 1.5 रुपया हा नेट प्रॉफिट हा आपल्याला 100% मिळतो. आणि स्थानिक बाजारपेठ आता आमचे जो ब्रँड आहे, आमचा पवना संस्कृतीचा ब्रँड आहे, तो आमचा भारतातले असं एकही मेट्रोपॉलिटन सिटी नाही की त्या ठिकाणी आम्ही फ्लावर्स पाठवत नाही. काश्मीरपासून तर तुम्ही एकदम कन्याकुमारीपर्यंत रायपूर, नागपूर, लखनौ त्याचप्रमाणे सगळ्या सिटीमध्ये दिल्ली, मुंबई, कलकत्ता प्रत्येक ठिकाणी आम्ही फुलं पाठवतो. मार्केट फार आहे, डिमांड पण फार आहे. फक्त तुमच्याकडे जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल आणि तुम्ही जर कन्सिस्टंट सप्लाय करू शकत असाल तर तुम्हाला फार मागणी आहे. म्हणून या फुल शेतीला फार मोठा वाव असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री केली तर तुम्हाला 100% याच्यामध्ये यश आहे. आणि इंडिव्हिज्युअल जर केलं तर इंडिव्हिज्युअलमध्ये काय होतं, आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करतोय आमच्याकडं विविध व्हरायटी आहेत. ह्या शेतकऱ्याला लाल व्हरायटी, त्या शेतकऱ्याला पिवळी व्हरायटी, त्या शेतकऱ्याला ऑरेंज व्हरायटी, असे विविध प्रकारच्या व्हरायटी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही करायला लावल्या आणि एकत्रित एका ठिकाणी येऊन जर त्याचं मार्केटिंग केलं तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढते आणि गिराईकांना सर्व बुके, सगळे कलर्सचा बुके तुम्ही एकत्र देऊ शकाल आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करून चांगलं याच्यातून अर्थार्जन तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं मी आज या ठिकाणी फक्त सक्सेस स्टोरी ही सांगण्यासाठी कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जरी मी थोडक्यात सांगितले तरी कल्टिवेशन प्रॅक्टिसेससाठी तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता. आमच्याकडे अद्ययावत अशी नर्सरी पण आहे की भारतामध्ये सगळ्यात मोठी टॉप ग्राफ्टिंगची नर्सरी आम्ही सुरू केलेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ह्यासाठी आपल्याला त्या नर्सरीच्या माध्यमातून आम्ही ऑल ओव्हर आमचं स्वतःचं पण आम्ही भागवतो आणि भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा सप्लाय करतो. तर अशा पद्धतीनं ही शेती करण्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करील. आणि मला ह्या ठिकाणी ॲग्रोव्हिजन 2022 या ठिकाणी मला जी संधी दिली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी
हा जो व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजन 2022च्या सर्व आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं कन्फ्युजन थांबवतो. आपण काही प्रश्न असतील तर विचारू शकता, त्याचं उत्तर देण्यास मी इथं आहे. सर 1 एकर पॉली हाऊसचं एस्टिमेट किती जाते सर? 1 एकर पॉली हाऊसचा टोटल खर्च 60 ते 65 लाखापर्यंत खर्च येतो आणि सरकारी अनुदान त्यामध्ये 24 ते 25 लाखापर्यंत सरकारी अनुदान मिळतं. 24 ते 25 लाखापर्यंत. आणि त्यासाठी तुम्हाला सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ह्या कर्ज उपलब्ध करून देतात. तुमच्या बँकेतली पत ह्या सगळ्या जर बघितल्या तर त्यानुसार तुम्हाला मला वाटतं जवळजवळ 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि अतिशय कमी व्याजदराने कर्ज मिळतं तुम्हाला आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पहिल्याच वर्षी जर सबसिडी जमा होते. त्यामुळं साधारणपणे त्या 1 एकरमधून 3 वर्षामध्येच तुमचा पूर्ण प्रोजेक्ट नील झालेला आहे. हे सगळे आमच्या समोर उदाहरणं आहेत. तुम्ही ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करता का? ट्रेनिंग हा आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आमचा पॉली हाऊसचा उत्पादनाचा पण आहे आणि आम्ही पॉली हाऊसमधून म्हणजे जे रोपं लागतात ते रोपांचं टॉप ग्राफ्टिंगची नर्सरी आमच्याकडे आहे. ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून नर्सरीतून रोपं घेतलेली आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना लागवडीपासून तर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस उत्पादन येईपर्यंत मार्केटिंगपर्यंतची सगळी सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्या प्लॉटवर जाऊन आम्ही त्यांना सर्व ट्रेनिंग पण देतो आणि पहिल्यापासून कशा पद्धतीनं SOP पाहिजे त्या सगळ्यांचं आम्ही त्यांना नियोजनबद्ध आराखडा देतो. ट्रेनिंगचं सगळं शेड्यूल किंवा इन्फॉर्मेशन कुठे? नाही, ट्रेनिंग आम्ही शेतकऱ्यांना ऑनलाईन देतो, त्यांच्या शेतावर पण जातो. निशुल्क असतं आमचं ट्रेनिंग. आमच्याकडून रोपं घेतल्यामुळे आम्ही त्यांना निशुल्क देतो. कॉन्टॅक्ट कसा करायचा? माझा नंबर आहे 84 590 65 955. 84 590 65 955 ह्या नंबरवर कॉल करा. आपल्या सर्व शंकांचं निरसन पण होईल आणि ही शेती कशी फायदेशीर आहे ह्याबद्दलचं सगळं नॉलेज आणि सगळा आराखडा तुमच्या समोर, प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल, बँकेच्या सगळ्या कशा पद्धतीनं नियोजन करायचं सगळं तुम्हाला देण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. थँक्यू.